भाजपचे ज्येष्ठ नेते वेदप्रकाश गोयल यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राष्ट्र उभारणीला समर्पित केंद्रीय वाणिज्य मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल यांच्या लोककल्याण कार्यालयाचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी पार पडला। कांदिवली पश्चिमेकडील एसव्ही रोडवरील बालासिनोर इमारतीत हा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार, मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार प्रकाश सुर्वे, योगेश सागर, मनीषा चौधरी आदी उपस्थित होते। नमस्कार। आज गणेश जयंतीच्या दिवशी, गणेश जन्माच्या दिवशी साक्षात श्रींच्या समोर म्हणजे श्रीमंत दगडूशेठ यांच्या गाभाऱ्यामध्ये बसून गायचा योग आलेला आहे आणि अतिशय मन भरून पावलेलं आहे। अतिशय कृतकृत्य वाटतंय की इतका हा सुंदर योग इतकी वर्ष ही जुळवाजुळव चालली होती आणि आज फायनली हा आलेला आहे आणि सुद्धा इतक्या सुंदर दिवशी याचा खूप आनंद आहे। बाप्पाचे आशीर्वाद आहेत, त्याच्यामुळे आज आम्ही इथे सेवा केली आणि हा एक मान आम्हाला मिळाला। त्याच्याविषयी सगळ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाईच्या आयोजकांचा मी मनापासून आभार मानते। कायम गणेशोत्सवामध्ये त्यांना मिरवणुकीमध्ये जाताना बघितलेलं आहे, पण आज साक्षात त्यांच्या समोर बसून गायली आहे, त्यामुळे इतकं सुंदर वाटलं, इतकं पॉझिटिव्ह वाटतंय। थँक्यू सो मच आणि बाप्पा तुमचे आशीर्वाद असेच। नमस्कार, मी सारंग कुलकर्णी आणि आज गणेश जयंतीच्या निमित्ताने आम्ही खुद्द बाप्पाच्या गाभाऱ्यात बसून आम्ही आमची आज कला सादर केली। श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या समोर कला सादर करण्यासाठी खूप भाग्य लागतं, ते आम्हाला आज लाभलं। आमची वादन आणि गायन सादर करण्यासाठी आणि प्रियांका आम्ही एकत्र आमची सेवा सादर केली। खरंच खूप आम्ही भाग्यशाली समजतो होताला की अशा दिवशी अशा मुहूर्तावरती आम्ही आमची कला सादर करू शकलो। बाप्पासमोर आमचं जे काय आम्ही सादर करतो एरवी कार्यक्रमांमधनं वगैरे, ते आम्ही आज फक्त आणि फक्त बाप्पाच्या समोर फक्त त्याच्यासाठी म्हणून आम्ही बसलो आणि आम्ही आमची कला सादर केली। त्यात खरंच आमचं भाग्य आहे आणि खूप प्रसन्न वातावरण होतं। जो तुम्ही बघू शकता की इतके भाविक आणि हे सगळे इतके उदंड ऊर्जा घेऊन इथे येत आहेत, तशी आमची पण ऊर्जा इथे थोडीशी आम्ही लावू शकलो।
खरंच आम्ही नतमस्तक आहोत बाप्पासमोर आणि असंच आमचं कला अशीच बहरत राहावं अशी प्रार्थना केली आहे बाप्पासमोर आणि असंच आशीर्वाद आम्हाला लाभो ही इच्छा. जिल्हा पोलीस दल व प्रथम संघटनेच्या वतीनं जिल्ह्यातील युवकांना चांगलं मार्गदर्शन मिळून रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी मिशन सक्षम मोहीम जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. जिल्हा पोलीस मुख्यालय येथे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस यांच्या हस्ते मिशन सक्षमचं उद्घाटन करण्यात आलं. 18 ते 35 वर्ष वयोगटातील युवकांना आपल्या कौशल्यानुसार 45 दिवसाचं प्रशिक्षण प्रथम संघटनेकडून देण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर चांगल्या कंपनीत नोकरी किंवा आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास प्राधान्य राहणार आहे. नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे व प्रथम या NGOचे संयुक्त संकल्पनेने आपण मिशन सक्षम असा एक मोहीम आणि उपक्रम राबवत आहोत. त्यामध्ये जे 18 ते 35 वर्षामध्ये जे युवक आहे ज्यांना कौशल्याची गरज आहे किंवा त्यांना एखाद्या फील्डमध्ये प्रशिक्षण घ्यायचं आहे आणि तसे मुलांना आपण निवडून प्रथम या NGOचे मार्फतीने त्यांना 45 दिवसाचा फ्री रेसिडेन्शियल स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम ज्यामध्ये त्यांना त्यांची आवडती फील्डमध्ये प्रशिक्षण देण्यात येईल आणि प्रशिक्षणाचे काळानंतर 45 दिवसानंतर त्यांच्या असेसमेंट आणि त्यांना एक सर्टिफिकेट नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून त्यांना भेटेल आणि त्यांचे जे काही ट्रेनिंग झाल्यानंतर त्यांना एखादी चांगली कंपनीमध्ये नोकरीच्या मुभा ऑपॉर्च्युनिटीसुद्धा भेटेल अशी एक संकल्पना सुरू केलेली आहे. त्यासाठी आज नंदुरबार जिल्ह्यामध्ये मधील सर्व जे युवकांना आपण बोलवले होते त्यामध्ये जे इच्छुक कॅन्डिडेट्स आहेत ते आज इथे उपस्थित झाले. त्यांना आज प्रथम या संघटनेचे जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांचे ऑफिस बेअरर्स आहेत त्यांना मार्गदर्शन केलं, सर्व कोर्सबद्दल समजून सांगितलं आणि आपण आज किंवा उद्या आपली जी पहिली बॅच आहे नंदुरबारची त्यांना हा 45 दिवसाचा फ्री रेसिडेन्शियल स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंगसाठी आपण पाठवणार आहोत. आणि ही मोहीम आपले जिल्ह्यामध्ये जे काही वेगवेगळे संवेदनशील भाग आहे तिथे प्रथम प्राधान्याने घेण्यात आलेली आहे. मुलांना एक चांगला मार्गदर्शन मिळावा, त्यांची स्किल इम्प्रूव्ह व्हावा आणि एकंदरीत पोलीस आणि जनतेमध्ये एक जे ट्रस्ट आहे आणि जे काही त्यांची प्रतिमेबद्दल एक भावना आहे ते इम्प्रूव्ह व्हावा हे सर्व विचार करून हा संकल्पना सुरू केलेली आहे. मला सर्व नंदुरबारचे जे युवक आहे आणि युवती आहे त्यांना सर्वांना आवाहन करायचं आहे, जर आपण अशी प्रशिक्षणासाठी इच्छुक असेल तर आपण नंदुरबार पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये संपर्क साधू शकतात. जय हिंद, जय महाराष्ट्र. फॉर्म त्यांना दिलेला होता. मागचे 2-3 दिवसापासून हे डेटा कलेक्शन आमचं चालू होता. त्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामधून एक 250 मुलांनी आणि मुलींनी मिळून आपली जे तयारी आहे जवळजवळ 300 मुलं आणि मुलींनी त्याची इच्छा दर्शवली होती आणि त्यासाठी त्यांनी आपले जे काही डिटेल्स आहे ते पाठवले होते. आता आज आणि यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षावरील अविश्वास ठराव बारगळला. अविश्वासाच्या बैठकीला एकही संचालक हजर न झाल्यानं जिल्हा उपनिबंधकांनी अविश्वास ठराव नामंजूर केला. त्यावर एकही हरकत आली नाही. त्यामुळे जिल्हा बँक अध्यक्ष मनीष पाटील हे अध्यक्षपदी कायम आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षांच्या विरोधामध्ये अविश्वास प्रस्ताव होता आणि त्याची बैठक दुपारी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये 1 वाजता होती. सदर बैठक आपण 1 वाजता सुरू केली, परंतु बँकेच्या संचालक मंडळ समिती सदस्यापैकी कोणीही त्या बैठकीला हजर झाले नसल्यामुळं हा ठराव आपण कायद्यातील तरतुदीप्रमाणे नामंजूर केलेला आहे आणि तो ठराव पारित झालेला नाही आहे. याबाबत आपल्याकडे कोणतीही हरकत प्राप्त झालेली नाही आहे आणि त्यांचं अध्यक्षपद हे कायम आहे. भिवंडी शहरातील फुलेनगर रोडवर रिपब्लिकन सेना व रिपब्लिकन वाहतूक सेना कार्यालयाचं उद्घाटन रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं. आनंदराज यांचे कार्यक्रमस्थळी जेसीबीच्या सहाय्यानं फुलांची उधळण करत
स्वागत करण्यात आलं. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सुनावणी आता 25 फेब्रुवारी रोजी होणार आहे. तेथही याचा निकाल लागेल याबाबत साशंकता आहे. त्यामुळं नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडणार असून त्या दिवाळीमध्ये होण्याची शक्यता आहे. मार्चमध्ये जर निकाल लागला तर सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यास वेळ लागणार आहे. तोपर्यंत पावसाळा येणार असल्यानं त्या पुढे जातील. परंतु आम्ही महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी आमच्या पक्ष बांधणीस आम्ही सुरुवात केली असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. इलेक्शन्स लवकर घेण्यात येतील, कारण आता पुढची डेट 25 फेब्रुवारी आहे. तिथेही सुद्धा ह्याचा निकाल लागेल अशी शंका वाटते. आणि त्यामुळं ह्या ज्या निवडणुका आहेत लोकल बॉडीजच्या, म्हणजे नगरपालिका, पंचायत समिती किंवा महानगरपालिका, यांच्या निवडणुका दिवाळीपर्यंत जातील अशी अपेक्षा आहे. कारण हे सर्व आता निकाल जरी लागला फेब्रुवारी मार्चमध्ये, तरी त्या संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया राबवण्यामध्ये तोपर्यंत पावसाळा येईल आणि त्यामुळे दिवाळीनंतरच ह्या निवडणुका होतील अशी आमची अपेक्षा आहे. परंतु आम्ही रिपब्लिक सेनेने आतापासूनच सुरुवात केलेली आहे की महाराष्ट्रामध्ये इलेक्शन लढवायचं आणि त्यासाठी खास करून आतापासून पक्ष बांधणीला जोरात तयारी करण्यात आलेली आहे. नाही, महाराष्ट्राचं राजकारण खरं म्हणजे अत्यंत महाराष्ट्राचा बिहार होतो की काय अशी भीती निर्माण झालेली आहे. ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये खून खराबा होतो आहे ते अत्यंत भयानक आहेत. आणि वाळू माफिया, राख माफिया अशा मोठ्या टोळ्या या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये झालेल्या दिसत आहेत. आणि त्याची प्रचंड दादागिरी चालू आहे आणि सामान्य माणूस भयभीत झालेला आहे. त्यामुळं लोकांना आता सुशासन हवं आहे, लोकांना आता आपली सिक्युरिटी हवी आहे, लोकांना आपलं इथे अत्यंत शांततेमध्ये आयुष्य जगायचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून या इथं आलेल्या एवढ्या मोठ्या ताकदीनं इथं मेजॉरिटीने आलेल्या या सरकारनं ही शाश्वती लोकांना दिली पाहिजे असं माझी अपेक्षा आहे. हे अत्यंत दुर्दैव आहे देशामधलं की देश एकीकडे ही मंडळी म्हणतात की आम्हाला महासत्ता बनवायचा आणि दुसरीकडं या देशामधल्या माणसामध्ये भेद करण्याचा जो प्रयत्न केला जातो तो अत्यंत दुर्दैवी आहे. कारण एखादं घर दुभावून गेलं असलं तर ते कधीच अत्यंत भक्कम बनू शकत नाही. आणि त्यामुळं हे जे कोणी अशा पद्धतीचं राजकारण करू पाहतात त्यांनी ते राजकारण थांबवलं पाहिजे. आणि ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे, आय एम इंडियन फर्स्ट इंडियन लास्ट, त्या पद्धतीने आपण सर्व प्रथम भारतीय आहोत शेवटपर्यंत भारतीय आहोत, ही मानसिकता प्रत्येकाच्या मनामध्ये रुजली पाहिजे. आणि धर्म हा आपल्या घरामध्ये ठेवावा आणि रस्त्यावर जेव्हा आपण येतो तेव्हा आपण एक भारतीय असतो ही भावना या देशामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि त्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न केला पाहिजे. आम्ही रिपब्लिक सेनेच्या वतीनं हा बाबासाहेब आंबेडकरांचा विचार लोकांच्या मनामध्ये पेरण्याचा प्रयत्न करत आहोत. बीड जिल्ह्यातील मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबानं भगवानगडावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी सकाळी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख व कुटुंबीय भगवानगडावर पोहोचणार आहेत. यावेळी ते महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेणार असून महत्वाच्या पुराव्यांची फाईल सादर करणार आहेत. तसंच बीडमध्ये बैठक घेतल्यानंतर धनंजय देशमुखसह संपूर्ण कुटुंब भगवानगडावर रवाना होईल. आदरणीय बाबांनी बोलले की जे आरोपी आहेत खुनातले, त्या आरोपीची मानसिकता खराब झाली त्यांना मारल्यामुळं. पण ही सगळी अपुरी माहिती त्यांच्याकडे असल्यामुळं ते असं बोलले. खरी माहिती अशी आहे की खंडणीसाठी ते आरोपी सगळे मसाजोगच्या प्लॅन्टवर आले होते आवादाच्या. त्यांनी आमच्या गावातील दलित बांधव अशोक सोनवणे याला मारहाण केली, काठ्याने मारलं. त्याचे CCTV फुटेज आपल्याकडे आहेत. हा पुरावा आपण त्यांना दाखवायला घेऊन जाणार आहोत. आणि अशोकनं पण मग ह्यांचा खूनच करायला पाहिजे होता का चापट मारली किंवा लाकडाने मारलं म्हणून. तर तसं न करता त्यांनी जे प्रतिनिधी होते गावचे संतोषांना देशमुख यांना कॉल केला. संतोषांना तिथं गेल्यानंतर त्यांना पण तेच करण्यात आलं. त्यांना पण गचांडी करण्यात आली. मग तुम्ही गावात आलात, तुम्ही चुकीचे कामं करायलात, तुम्ही खंडणी मागायलात. मग गावातील लोक त्यांच्यासोबत त्यांची हातापाई झाली. पण त्यांची मानसिकता काय होती ह्याच्यापेक्षा मी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. त्यांच्यावर गुन्हे किती होते हे बहुतेक कोणी बघितलेलं नाही. तर त्याच्यावर किती गुन्हे आहेत त्या आरोपींनी ज्यांनी हत्या केली त्याची पण ओरिजिनल कॉपी आम्ही गडावर घेऊन जाणार आहेत महाराजांकडं, त्यांना दाखवणार आहेत.
आणि आरोपी हे आरोपी आहेत, त्यांच्यावर गंभीर गुन्हे आहेत सगळे. पण मला एक अपेक्षा होती की आज माझ्या कुटुंबाची काय मानसिकता असेल, आज माझे लेकरं जे पोरके झालेत, आज माझा भाऊ गेला आहे, आज लहान लहान लेकरं आहेत, आई आहे, वडील आहे, म्हातारी, काय करायचं आज आम्ही, कुठून आणायचा भाऊ आमचा. मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्हाला जर तुम्ही म्हणले असते शिक्षा करून घ्या स्वतःला तर काहीतरी शिक्षा केली असती. पण अतिशय चुकीच्या पद्धतीनं त्या आरोपीचे जे गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत त्या चुकीच्या सांगितल्या गेल्यात. ज्या अचूक आहेत त्या आमच्याकडे आहेत. म्हणून आम्ही येत्या रविवारी म्हणजे परवा दिवशी भगवानगडावर नामदेव महाराज शास्त्री आदरणीय त्यांना आम्ही हे सगळे पुरावे घेऊन जाऊ आणि त्यांनाच न्याय मागू असं आमचं आहे. नागपूर मेट्रोच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या वेतनवाढीच्या मागणीसाठी मेट्रो कार्यालयावर मोर्चा काढला. केंद्र सरकारच्या वेतन श्रेणीप्रमाणे वेतन मिळावं या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा अण्णाभाऊ साठे चौकातून मेट्रो भवनापर्यंत नेण्यात आला. मेट्रो प्रशासनानं वारंवार आश्वासनं दिलं असतानाही मागण्या पूर्ण न झाल्यानं संतप्त कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. मोर्चात मोठ्या प्रमाणात कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले होते. त्यांनी मेट्रो प्रशासनाला निवेदन देत मागण्यांवर तातडीनं निर्णय घेण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कर्मचारी संघटनेनं दिला आहे. आम्ही मेट्रो प्रशासनाला आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्यांच्यासाठी आम्ही निवेदन आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही मेट्रो प्रशासनाला कळविलेलं आहे. परंतु मेट्रो प्रशासनाने त्याकडे कुठेतरी दुर्लक्ष करण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून आम्ही 1 वर्षापूर्वी 10 दिवसाचा धरणे आंदोलन संविधान चौकात दिलं होतं. पण तेव्हा त्यांनी मेट्रो प्रशासनाने आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला केंद्रानुसार वेतन श्रेणी लागू करू. परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करण्याचं काम केलं आणि म्हणून आज आम्हाला हे मोठं पाऊल उचलावं लागलं. मेट्रो प्रशासनाच्या विरोधात आज आम्ही संपूर्ण कर्मचारी या मेट्रो प्रशासनाच्या विरोधात मेट्रो भवनावर धडक मोर्चाचं आयोजन आम्ही केलेलं आहे. जर यानंतरही जर मेट्रो प्रशासनाने आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर यानंतर आम्ही संपूर्ण मेट्रो हे बंद करू. मला ते सांगितलं की आम्ही प्रशासनाकडे वारंवार आम्ही मागण्या करतोय, प्रशासन आमच्याकडे लक्ष पण देत आहे. पण ज्या प्रकारे आमच्या मागण्या पूर्ण लवकरात लवकर व्हायला पाहिजे त्याप्रमाणे होत नाही. एक संत गतीने कुठेतरी प्रशासक आमच्याकडे बघत आहे. म्हणून आम्हाला हे मोठं पाऊल आज उचलावं लागलं. जर सरकारने किंवा मेट्रो प्रशासनाने आमच्या मागण्या लवकरात लवकर जर पूर्ण केल्या नाही तर यापेक्षाही मोठं पाऊल आणि संपूर्ण मेट्रो आम्ही बंद करू. भिवंडी शहरातील एकमेव अस्तित्वात असलेला वजा तलावाच्या माध्यमातून भिवंडी शहरातील लाखो नागरिकांची तहान भागविण्याचं काम केलं जातं. त्या वराळ तलावाच्या पाण्यामध्ये हिरवा तरंग पसरून दुर्गंधी पसरली आहे, ज्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. वराडदेवी मंदिराशेजारी असलेला हा कामतघर गावातील तलाव ग्रामस्थांसाठी श्रद्धेचा असून या तलावातून जुन्या महापालिका क्षेत्रात दररोज 5 MLT पाणी पुरवठा पिण्यासाठी केला जातो. परंतु मागील 3-4 वर्षांपासून या तलावामध्ये मोठ्या प्रमाणावर गणेश विसर्जन तसंच दुर्गादेवी विसर्जनामुळे हिरवा तरंग व त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे, ज्यामुळे या ठिकाणाहून जाणाऱ्या नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. तर सकाळी मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांना सुद्धा या दुर्गंधीचा त्रास होत आहे. वराळदेवी तलाव जो आहे आमच्या प्रसिद्ध वराळदेवी मातेच्या कृपेने आपल्याला लाभलेला तलाव आहे. आमच्या कामतघर गावातील गावकरी लोकांच्या या ठिकाणी जागा जमिनी घेऊन हा तलाव बनलेला आहे. आज महापालिकेचा याच्याकडे 3 ते 4 वर्षापासून पूर्ण दुर्लक्ष होत आहे. एवढी गंभीर परिस्थिती या ठिकाणी तलावाची झालेली आहे. या परिसरात अर्धा किलोमीटरवर राहणाऱ्या लोकांना या तलावाच्या दुर्गंधीचा सामना करावा लागतो आणि या तलावाचं विशेषतः भिवंडी शहरवासी आमचे पाणी पित आहेत. 5 MLT पाणी आम्ही भिवंडी शहरातील नागरिकांना देतो आहे. या मच्छीतून उत्पादन केलं जातं महापालिकेला, परंतु या तलावाकडे पूर्ण दुर्लक्ष होते. या ठिकाणी फेनापाडा, मानसरोवर, शिवाजीनगर या परिसरातून ड्रेनेज लाईनचं पाणी सगळं शौचाचं पाणी या ठिकाणी सोडलं जात आहे. म्हणजे अगदी शौच या ठिकाणी पाण्यामध्ये तरंगताना दिसत आहे. अनेक फोटो काढून मी कमिशनरना गेल्या 27/1/2025 निवेदन दिलेलं आहे.
या तलावाचं 15 दिवसामध्ये आपण काहीतरी शुद्धीकरणाचं काम हाती घ्यावं किंवा स्वच्छतेचं काम हाती घ्यावं असं निवेदन दिलेलं आहे. नाहीतर आम्ही कामतगरचे सर्व नागरिक आज तलावाचा ताबा घेणार आहोत आता.